Hello students, welcome to Saish coaching classes, and today we are going to learn our chapter number 10, halogen derivatives, part number 6, chemistry subject. Okay, previous video मध्ये आपण SN1, SN2 reactions आपण पाहिल्या होत्या, and that is very important for examination point of view. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बऱ्यापैकी पुढील भागाकडे आपण वळणार आहोत. आणि या सगळ्या भागाकडे वळत असताना आज आपण बऱ्यापैकी सगळ्या गोष्टींचा इथे अभ्यास करणार आहोत. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात इम्पॉर्टंट दॅट इज अ एलिमिनेशन रिएक्शन. त्यालाच आपण हायड्रोहॅलोजनेशन असं देखील म्हणतो. काय म्हणतो आपण? डिहायड्रोहॅलोजनेशन असं देखील आपण इथे त्याला म्हणतो. अशा पद्धतीने ही जी एलिमिनेशन रिएक्शन आहे त्याचा आपल्याला या स्लाइड मध्ये आपण अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की हे सगळ्या रिएक्शन्स असल्या कारणामुळे याच्यामध्ये नोट्स काय अशा प्रॉपरली आपल्याला क्रिएट करता येणार नाहीये. त्यामुळे तुम्हाला जसं पॉसिबल होईल तसं तुम्ही ट्राय करा नोट्स क्रिएट करण्याचं. कारण आता एक असं आहे की बॉन्ड वगैरे हे सगळं ड्रॉ करायला बराच वेळ जातो आणि आज जरा थोडासा मला प्रॉब्लेम झाला होता, जरा थोडा बाहेर गेलो होतो मार्केटमध्ये, त्यामुळे आज पॉसिबल झालं नाही मला या सगळ्या गोष्टी बनवण्यासाठी. म्हणून आपल्या पीडीएफ मध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींचाच इथे तुम्हाला मी एक्सप्लेनेशन देऊन चांगल्या पद्धतीने मी एक्सप्लेन करेल. आय होप सो की तुम्ही याच्या ज्या काही आहेत त्या नोट्स वगैरे तुम्ही तुमच्या स्वतःच्या व्यवस्थितपणे बनवतात अशी मला आशा आहे. आणि माझ्यामध्ये तुम्ही बनवायला सुरुवात केली तर बेटर राहणार आहे. आणि हे फार महत्वाचा टॉपिक आहे. आजचा टॉपिक म्हणजे आजची जी व्हिडिओ ही फार इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती बऱ्यापैकी तुम्हाला पेपरला विचारला म्हणजे प्रश्न बऱ्यापैकी विचारले जातात. मग त्या एलिमिनेशन रिएक्शन यालाच आपण डिहायड्रोहॅलोजनेशन असं आपण म्हणतो, राईट. मग हे डिहायड्रोहॅलोजन म्हणजे काय? डिहायड्रोहॅलोजनेशन. हायड्रो म्हणजे हायड्रोजन ग्रुप, हॅलो म्हणजे हॅलोजन ग्रुप. डी हा वर्ड लागला म्हणजे डी ला आपण म्हणतो रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, रिमूव्हल ऑफ हॅलोजन, त्याला आपण काय म्हणतो? डिहायड्रोहॅलोजनेशन. आणि नुसतं समज डी जर नसता तिकडे तर आपण नुसतं हायड्रोहॅलोजनेशन म्हटलं असतं तर काय झालं असतं तुमचं? त्याला आपण त्या केस मध्ये म्हणालो असतो की बाबा ह्याचं म्हणजे काय की समजा त्याला आपण ऍडिंग असं आपण म्हणतो. काय म्हणतो? ऍडिंग असं आपण म्हणणार आहोत. ओके, सो कम टू द पॉइंट्स. when alkyl halide having at least one dihydrohydrogen is boiled with a alcoholic solution of potassium hydroxide, it undergoes elimination of hydrogen atom from B carbon and halogen atom from alpha carbon, resulting in the formation of alkene. Okay, सप्पा आता तुम्हाला लक्षात आलं असेल काय सांगितलंय मी? when alkyl halide म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय की सपोज कोणताही अल्काइल असणार त्याच्यावर हॅलाइड म्हटल्यावरती कोणताही हॅलोजन ग्रुप अटॅच झाला तर हॅविंग ॲटलिस्ट वन बी हायड्रोजन, त्याच्यामध्ये ॲटलिस्ट एक बीटा, नॉट बी, इट्स अ बीटा हायड्रोजन असं आपण म्हणू शकतो. इट इज अ बीटा हायड्रोजन. ओके, इज बॉइल्ड विथ अल्कोहोलिक सोल्युशन. म्हणजे अल्कोहोलिक सोल्युशन म्हणजे पोटॅशियम हायड्रॉक्साईड घ्या किंवा कोणताही घ्या, याच्यामध्ये अल्कोहोलिक सोल्युशन बरोबर किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड बरोबर अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ पोटॅशियम हायड्रॉक्साईड. ओके, इट अंडरगोज एलिमिनेशन ऑफ हायड्रोजन ॲटम. जर त्याचा आपण हायड्रोजन पोटॅशियम हायड्रॉक्साईड बरोबर जर रिएक्शन केली तर तो काय होतो की त्याच्यातून हायड्रोजन रिमूव्ह करण्याचं काम करतो, एलिमिनेट करायचं काम करतो. कोणापासून? तर फ्रॉम बीटा कार्बन. मग आता बीटा कार्बन कुठे असणार आहे? जिथे हायड्रोजन अटॅच असणार आहे त्यालाच बीटा कार्बन म्हणणार, बरोबर आहे. आणि हॅलोजन ॲटम फ्रॉम अल्फा कार्बन म्हणजे ज्याला हॅलोजन ॲटम अटॅच आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? अल्फा कार्बन म्हणणार आहे. रिझल्टिंग इन द फॉर्मेशन ऑफ अल्किन. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय मिळणार आहे? तर अल्किन मिळणार आहे. सो रिमेंबर, इथे तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवायला सांगितलं तर कार्बन बिअरिंग हॅलोजन इन कॉमनली कॉल्ड ॲज अल्फा कार्बन. अल्फा कार्बन म्हटल्यावरती काय की जिथे तुमचा हॅलोजन हा अटॅच झालेला आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? अल्फा कार्बन. आता हॅलोजन म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय? आयोडीन, ब्रोमीन, क्लोरीन. ओके, सपोज हे एक एक्झाम्पल घ्या. इथे एक एक्झाम्पल घेतलं हे अल्काइल हॅलाइड आहे, बरोबर. इथे दोन कार्बन दाखवलेले आहेत. एक कार्बन आहे त्याला एक्स म्हणजे काय? हॅलोजन ग्रुप अटॅच झाला. मग जिथे हॅलोजन, ज्या कार्बनला हॅलोजन ग्रुप अटॅच असतो त्याला मी काय म्हणतो? तर अल्फा कार्बन असं म्हणतो. आणि ज्याला हायड्रोजन अटॅच असतात रॅदर दॅन द अल्फा त्याला आपण काय म्हणणार आहे? बीटा कार्बन असं आपण म्हणणार आहे. येते लक्षामध्ये. अँड बीटा कार्बन is the hydrogen attached to the beta carbon are a beta hydrogen.
ओके, आणि त्याला आपण म्हणू शकतो बीटा हायड्रोजन. सो दिस रिएक्शन इज कॉल्ड ॲज अ बीटा एलिमिनेशन, आणि ह्या रिएक्शनला आपण काय म्हणतो तर बीटा एलिमिनेशन असं देखील आपण म्हणतो. ओके, आय होप सो यू कॅन अंडरस्टूड दॅट व्हेरी वेल, आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला हे समजत असावं अशी मी आशा करतोय. ओके, सो come to the next point or 1,2 elimination. त्याला 1,2 elimination reaction असं देखील म्हटलं जातं, and it is involve eliminations of halogen and beta hydrogen atom. ओके, सो आता इथे ऑलरेडी आपल्याला काय दाखवलेलं आहे, एक अल्फा कार्बन दाखवलाय, बीटा कार्बन दाखवलाय, आणि आपण काय करतो की हा पूर्ण अल्काइल आहे कशामध्ये बॉईल करतो, तर हा जो अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड याच्याबरोबर बॉईल करतो, आणि ह्या केसमध्ये काय होतं तर हा तुमचा हलाइड ग्रुप आहे तो टोटली बाहेर जातो. बरोबर आहे, बाहेर जातो, आणि त्याच्यानंतर तिथे अल्किन तुमचा फॉर्म होतो. अल्किन म्हणजे काय की इकडचा एक हायड्रोजन काय होणार आहे तो बाहेर होणार आहे, आणि इकडचा हॅलोजन देखील एलिमिनेट होणार आहे. मग हे दोन्ही बॉन्ड काय होणार, एलिमिनेट झाल्याच्या नंतर इकडचा आणि हा इकडचा एक इलेक्ट्रॉन फॉर्म होऊन तिकडे एक हलाइड तयार होतं, आणि हे दोन इलेक्ट्रॉन इथे राहतात. म्हणजे दोन इलेक्ट्रॉनचा एक बॉन्ड तयार होतो इकडे होतो, आणि मग त्याला काय होणार आहे, अल्किन तयार होणार आहे. आय होप सो की तुम्हाला ही हा जो कन्सेप्ट काय चांगला समजलाय. आता फॉर एक्झाम्पल समजा जर मी इथे म्हणालो की CH3 आणि म्हणजे C सिंगल बॉन्ड C, आणि इथे एक H, इथे एक H, इथे एक H, इथे एक H, जर असं केलं, बरोबर आहे, आणि प्लस काय म्हणालो मी KOH म्हणालो, K आणि H ते काय होणार आहे, एलिमिनेटिंग एक हायड्रोजन एलिमिनेट होणार आहे. आय होप सो यू कॅन अंडरस्टूड. तुम्ही ह्याचा एक काय करा की तुम्ही स्वतः एक स्ट्रक्चर बनवून घ्या की मी काय सांगतोय ते, की C2H5 म्हटल्यावरती कार्बनचे दोन कार्बन येणार आहेत. एक पहिल्या कार्बनला 3 हायड्रोजन अटॅच होतील, दुसऱ्या कार्बनला 2 हायड्रोजन अटॅच होतील, आणि एक क्लोरीन किंवा ब्रोमीन किंवा आयोडीन कोणतं हायड्रोजन टाका. मग त्याचं रिएक्शन झाल्याच्या नंतर आपल्याला काय मिळणार आहे तर KX म्हणजे हलाइड हा ग्रुप तुमचा रिमूव्ह होणार आहे, हायड्रोजन रिमूव्ह होणार आहे, हायड्रोजन रिमूव्ह होणार आहे, आणि तिथून आपल्याला काय मिळणार आहे, अल्किन म्हणजेच तिथे काय करून मिळणार आहे आपल्याला, इथिन मिळणार आहे. आणि याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, डिहायड्रो हॅलोजनेशन रिएक्शन असं आपण म्हणतो. आय होप सो यू कॅन अंडरस्टूड दिस व्हेरी वेल. सो आय विल मूव्ह ऑन दी नेक्स्ट स्लाइड. सो आता इथे पहा की इथे त्यांनी आपल्याला चांगल्या पद्धतीने एक एक्झाम्पल दिलेले आहे. पहा कशा पद्धतीने, इफ there are one, two or more non-equivalent beta hydrogen atoms in a halide. Okay, two or more non-equivalent beta hydrogen atoms in an halide, then this reaction gives a mixture of product. Thus, 2-bromobutane on heating with alcoholic KOH gives mixture of but1-ene and but2-ene. म्हणजे काय, आता इथे काय केलं सगळ्यात प्रथम त्यांनी की हा 2-ब्रोमोब्युटेन घेतला. आता 2-ब्रोमोब्युटेन घेतला म्हटल्यावरती ब्रोमीन हा एक आपला हॅलोजन आहे, बरोबर आहे, आणि तो अल्फा म्हणल्यावरती जिथं आपल्याला हॅलोजन अटॅच आहे त्याला मी काय म्हणणार आहे, अल्फा कार्बन. मग ह्या ज्या हॅलोजनच्या बाजूला 2 कार्बन आहेत त्याला मग बीटा कार्बन, मग ह्याला बीटा1 दिला आणि ह्याला बीटा2 दिला. अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड मध्ये आपण त्याची रिएक्शन केली, मग काय होणार आहे की लॉस काय होणार आहे की पहा एक लॉस काय, CH3 चे ऍज इट इज राहणार, हा H2 ऍज इट इज राहिला, बरोबर आहे, याच्यातला Pr रिमूव्ह झाला, आणि याच्यातला एक हायड्रोजन रिमूव्ह झाला, आणि इथे एक डबल बॉन्ड फॉर्म झाला. म्हणजे एकतर त्याची केस आपण अशी पण म्हणू शकतो किंवा अशी त्याची केस म्हणू शकतो. तर मग यामध्ये आपल्याला काय मिळालं, 1-ब्युटीन मिळालं, तर इकडे हा डबल बॉन्ड म्हणजे एक हायड्रोजन इकडचा लूज झाला, तर मग त्याला आपण काय म्हणालो तर but2-ene असं आपण म्हणू शकतो. तरी दोन्ही पद्धतीने मी रिएक्शन केली तरी ती माझी बरोबर आहे. The different product of elimination do not form in an equal proportion. After studying a number of elimination reaction, Russian chemist Setzik formulated an empirical rule given below. पण आता एक प्रश्न पडतो की मी नेमकं कोणाला घ्यायचं, पहिला प्रेफरन्स कोणाला द्यायचा, ह्याला द्यायचा का ह्याला द्यायचा, हे कन्फ्युजन होतं. कारण दोन प्रोडक्ट फॉर्म झाल्यावरती मग कसं होणार, कोणता प्रोडक्ट घ्यायचा. आणि म्हणून एक रशियन केमिस्ट होते सेट्झिक म्हणून, त्यांनी एक फॉर्म्युला तयार केला आणि एक रूल तयार केला, दॅट इज एम्पिरिकल रूल इज गिवन बिलो. त्यांनी काय म्हणाले की जो मोर रिएक्टिव्ह आहे त्याला प्रथम घ्यायचा. म्हणजे मोर रिएक्टिव्ह म्हटलं की कसं ओळखायचं, हा
की in dehydrogenation reaction the preferred product is that alkane which has greater number of alkyl groups attached to the doubly bonded carbon atoms. डबली बॉन्डेड म्हणजे काय की जिथे डबल बॉन्ड ज्या दोन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे त्याला आपण म्हणणार आहे डबली बॉन्डेड कार्बन atoms. मग आता त्यांनी काय सांगितलं त्या केमिस्ट्रीने किंवा त्या रशियन सायंटिस्टने आपल्याला काय सांगितलं सेटने काय सांगितलं की तुम्ही डिहायड्रोहॅलोजन रिएक्शन केल्याच्या नंतर तुम्ही प्रेफर्ड प्रॉडक्ट अल्किनचं कोणतं घेणार तर डबली बॉन्डेड कार्बन ॲटम जो आहे त्या डबली बॉन्डेड कार्बन ॲटमच्या ज्या कार्बन ॲटमला अल्काइल ग्रुप मोर अटॅच आहेत त्याला तुम्ही काय म्हणणार आहात तर प्रेफर्ड कार्बन म्हणणार आहे. आता बघा कसं ओळखायचं हे कोणता आपला प्रेफर्ड घेणार. मग आता हा डबली बॉन्ड आहे बरोबर आहे. मग ह्या कार्बन मध्ये कोण अटॅच आहे तर एक CH आणि हा C3 आणि हा कार्बन म्हटल्यावरती C2 झाला. मग C2H5 हा इथेन हा आपला काय झाला एक अल्काइल तिकडे इथाइल हा एक अल्काइल तिकडे काय आहे अटॅच आहे आणि इकडे मात्र CH2 म्हटल्यावरती हा अल्काइल ग्रुप होत नाही. मग याच्यामध्ये कोण इथे एक मिथेन ग्रुप आणि इथे एक मिथेन ग्रुप म्हणजे दोन आपल्याला अल्काइल ग्रुप अटॅच आहेत. इथे मात्र एकच अल्काइल ग्रुप अटॅच आहे. हा अल्काइल ग्रुप मी कन्सिडर करू शकत नाही कारण काय की CH3 पाहिजे पण हा CH2 आहे त्याच्यामुळे हा अल्काइल ग्रुप होतोय का नाही. मग या केस मध्ये इथे मात्र अल्काइल ग्रुप एकच फॉर्म मध्ये कोणता C2H5 असं तुम्ही जर म्हटलात तर ते वावगं ठरणार नाही. कारण बघा की इथे 3 हायड्रोजन आणि इथे 2 हायड्रोजन म्हटल्यावरती हायड्रोजन 5 झाले म्हटल्यावरती हा काय झाला इथाइल ग्रुप झाला आणि इथं CH3 पाहिजे पण हा CH3 ला कंडिशन फॉर्म करत नाही म्हणून हा अल्काइल ग्रुप होणार नाही. लक्षात येतंय हा वाला जो अल्काइल ग्रुप आहे हा अल्काइल ग्रुप होणार नाही. वाय कारण इथे काय फक्त H2 आहे इथे H3 पाहिजे होतं तरच हा मिथाइल ग्रुप झाला असता. बट या केस मध्ये काय होतंय की हा जो डबली बॉन्ड आहे हा कार्बन आणि हा कार्बन मग या कार्बनला एक तुमचा काय आहे मिथाइल ग्रुप अटॅच आहे राईट एक मिथाइल ग्रुप अटॅच आहे आणि इथे एक मिथाइल ग्रुप अटॅच आहे. इथे लक्षामध्ये एक मिथाइल ग्रुप अटॅच आहे म्हणजे या दोन्ही डबली बॉन्डच्या बाजूला एक मिथाइल ग्रुप म्हटल्यावरती 2 अल्काइल ग्रुप्स झाले ॲज कंपेअर टू दिस इथे फक्त एकच अल्काइल ग्रुप आहे. मग प्रेफर्ड प्रोडक्ट मी कोणता घेणार तर ब्यूट 2 इन हा मी प्रेफर्ड प्रोडक्ट मी इथं कन्सिडर करू शकतो ॲज पर द सेट-झिप्सच्या रूलनुसार. आय होप सो तुम्हाला ह्या स्लाइडवरचा सेट-झिप रूल काय आहे तो समजलाय आणि सेट-झिप रूलवरती तुम्हाला कदाचित प्रश्न येऊ शकतो की किंवा असं एक ऍक्टिव्हिटी दिली जाईल किंवा असं सांगितलं जाईल की असं एक रिएक्शन दिली जाईल आणि सांगितलं जाईल की मोस्ट प्रेफर्ड प्रोडक्ट कोणतं आहे ते तुम्ही आम्हाला सांगा. ओके तर तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. सो therefore in the above reaction but2in is the preferred product and its form the major product. आता कसं आलं हे तुम्हाला मी इथे समजावून सांगितलंय की कशा पद्धतीने ह्याला आपण प्रेफर्ड प्रोडक्ट घेतलं. It allows that the more highly substituted alkanes are also more stable alkanes. Hence Sedgwick's elimination is preferred formation of more highly stabilized alkene during the elimination reaction. म्हणजे आता याच्यामध्ये कोण स्टेबलाइज कोण जास्त आहे तर त्याच्या अल्काइल ग्रुप वरून समजतं असं सेडझिकने आपल्याला सांगितलं आणि म्हणून ही स्टॅबिलिटी ही त्याची ऑर्डर तयार झाली अल्काइल सबस्टिट्यूशनची आणि त्याच्यानुसार अल्कीन तयार झालं. म्हणजे जर तुमचे डबली कार्बनच्या ह्या साईडला जर 2 अल्काइल ग्रुप आणि ह्या साईडला 2 अल्काइल ग्रुप तर दिस इज अ मोर स्टेबल. आता रॅदर दॅन आता याच्यामध्ये इथे 2 अल्काइल ग्रुप आहेत आणि इथे मात्र एकच अल्काइल ग्रुप आहे म्हटल्यावरती हा याच्यापेक्षा लेस. मग याच्यामध्ये काय होणार इथे 2 कार्बन आणि इथे काय आहे सो 2 अल्काइल ग्रुप आणि इथे अल्काइल ग्रुपच नाहीये मग हा याच्यापेक्षा लेस. मग इथे काय झालं की इथे एक अल्काइल ग्रुप आहे आणि इथे एक अल्काइल ग्रुप आहे म्हटल्यावरती इथे पण 2 अल्काइल ग्रुप झाले. मग आता तुम्ही विचार कराल की तुम्ही आता मला असा प्रश्न विचारू शकता की सर इथे पण 2 अल्काइल ग्रुप झाले आणि इथे पण 2 अल्काइल ग्रुप झाले मग हाच मोर स्टेबल का हा मोर स्टेबल का नाही. तर एक गोष्ट इथे अजून तुम्हाला आवर्जून सांगावी लागते की डबली बॉन्डच्या एका साईडला किती अल्काइल ग्रुप आहे इथे 2 अल्काइल ग्रुप आहे आणि या साईडला एकही ग्रुप नाहीये. मग इथे मात्र इक्वॅलिटी दाखवली म्हटल्यावरती तुम्ही मार्कोनिक्स लॉ आपण शिकलो होतो तर त्या मार्कोनिक्स लॉच्या सिमेट्री टाइपचा इथं वापर आपल्याला म्हणता येणार नाही कारण त्यानुसार आपण सिमेट्रीनुसार जाऊ
अल्काइल ग्रुप जास्त आहे तो मोर स्टेबल राहणार आहे, जरी इक्वल इक्वल आले तरी, म्हणजे दोन्ही साईडला इक्वल असतील, पण या साईडला पण 2 आहेत, या म्हणजे लेफ्ट हँड साईडच्या कार्बनकडे 2 आहेत आणि राईट हँड साईडच्या कार्बनकडे एकही नाहीये. पण दुसऱ्या केसमध्ये लेफ्ट हँड साईडच्या कार्बनकडे एक आणि राईट हँड साईडच्या कार्बनकडे एक आहे. तर तशा मिळून इक्वालिटीने जर ते स्टेबल होत असतील तर इक्वालिटीच्या स्टेबल पेक्षा ज्या कार्बनकडे जास्त अल्काइल ग्रुप आहे तो मोर स्टेबल असतो. ही गोष्ट तुमच्या लक्षात राहून द्या, कारण पेपरला कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातील हे सांगता येत नाही. त्यामुळे तुमचं हे संपूर्ण ज्यावेळेस तुम्ही स्टडी करणार आहात तेव्हा तुम्ही व्यवस्थित एकदम कॉन्सेप्च्युअल स्टडी करायचे. आणि माझी एक इच्छा आहे की तुम्ही याचे नोट्स चांगल्या रीतीने प्रिपेअर करा, व्यवस्थित प्रिपेअर करा. आणि कारण का की ह्या नोट्सने तुम्हाला प्रिपरेशन केल्याच्या नंतर हे तुम्हाला ह्या सगळ्या रिॲक्शन्स आहेत ना त्या लिहून काढायचे, आणि कन्सेप्ट आहेत ना हे तुम्हाला मेमोराइज करायचे. आणि तरच तुम्हाला हा पेपर अतिशय सोपा जाणार आहे, नाहीतर अदरवाईज हा पेपर फार अवघड आहे. जर प्रॅक्टिस जर नसेल आणि काही नसेल तर तुमचा हे व्यवस्थितपणा इथे राहणार नाही. I hope so you can understood all these things very well. Okay, so I will move on the next slide. Okay, so let's say what is going on the next slide. Okay, so next slide, that is a reaction with active metals. Now it is again and again very important. यापैकी एक तरी पेपरला हमखास प्रश्न असतो म्हणजे असतोच. त्यासाठी या रिॲक्शन तुम्हाला व्यवस्थित अतिशय काटेकोरप्रमाणे तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. विदाउट प्रॅक्टिस तुम्हाला ह्याच्यामध्ये कुठलीही रिॲक्शन जर विचारली तर तुम्हाला लिहिता येणार नाहीये मित्रांनो. सो दॅट्स वाय मी वारंवार सांगतोय की ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा तुम्हाला प्रॅक्टिसचाच भाग आहे. विदाउट प्रॅक्टिस तुम्हाला हे लिहिता येणार नाहीये. मग आता ऍक्टिव्ह मेटल म्हटल्यावरती यू नो व्हेरी वेल फक्त सोडियम, मॅग्नेशियम, कॉडमियम आणि मोस्ट प्रोबॅबली सोडियम आणि मॅग्नेशियमच तुम्हाला मोस्ट प्रोबॅबली मोर ऍक्टिव्ह मेटल असतात, त्याच्यामुळे त्याचेच जास्त तुम्हाला रिॲक्शन्स असतात. ओके, सो इथे दिलेलंच आहे ऍक्टिव्ह मेटल लाईक सोडियम, मॅग्नेशियम, कॉडमियम रेअरली combined with alkyl chlorides, alkyl bromides and alkyl iodides. अल्काइल हा प्रत्येक वेळेला शक्य नाही म्हणून तरी क्लोराइड, ब्रोमाइड्स, आयोडाइड्स म्हणजे आपल्याला माहिती आहे की हॅलोजन्स आहे. डोळे झाकून पहिल्यापासून आपण तेच शिकत आलोय, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. ओके, to form compounds containing carbon metal bonds. Okay, and these are known as organometallic compound. मग आता पहिली रिॲक्शन आपण पाहूया, रिॲक्शन विथ मॅग्नेशियम. आता मॅग्नेशियम बरोबर जर रिॲक्शन झाली तर आपल्याला काय मिळणार आहे तर ते आपण पाहूया. सी व्हेन अल्काइल हॅलाइड इज ट्रीटेड विथ मॅग्नेशियम इन अ ड्राय इथर, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. रिॲक्शन लिहिताना हे ड्राय इथर इथं आलं पाहिजे. ॲज अ सॉल्व्हंट इट गिव्स अल्काइल मॅग्नेशियम हॅलाइड. आपल्याला काय मिळतं तर अल्काइल मॅग्नेशियम हॅलाइड हे आपल्याला गोष्ट मिळते. and it is known as Grignard reagent, आणि ह्याला आपण Grignard reagent असं आपण म्हणतो. म्हणजे तुम्हाला असं पण होऊ शकेल की by using Grignard reagent just form the what any alkyl group सांगतील, इथाइल मॅग्नेशियम क्लोराइड वगैरे काही सांगतील तर तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे. मग एकदम सिंपल रिॲक्शन आहे मित्रांनो. इथे R म्हणजे काय की कोणताही ग्रुप घ्या, मिथाइल ग्रुप घ्या, इथाइल ग्रुप घ्या, इथे क्लोरीन घ्या. मला समजलं ते CH3 जर मी घेतलं आणि इथे जर मी क्लोरीन घेतलं प्लस मॅग्नेशियम तर काय होणार आहे की ह्याच्यामध्ये CH3Cl जर मी असं घेतलं तर हा मॅग्नेशियम फक्त काय होणार आहे अटॅच होणार आहे. मग CH3 मॅग्नेशियम Cl एवढीच फक्त ती रिॲक्शन आहे. दॅट्स इट. ओके, हा CH3 मॅग्नेशियम म्हटल्यावरती म्हणजे मी असं म्हणेल की मॅग्नेशियम क्लोराइड, okay, magnesium chloride is treated with methyl chloride, not magnesium. Sorry, I am extremely sorry. Magnesium is our halogen. We are talking about the alkyl halide. आपण विचार करतोय alkyl halide. मग इथे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे बरं का. मिथाइल सपोज मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो की how will you obtain methyl magnesium chloride. तर मग तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे की कोणते रिॲक्शन विचारले तर how will you obtain असा प्रश्न येऊ शकतो. how will you obtain methyl magnesium chloride, okay, using dry ether as a solvent. okay, किंवा असे विचारला जाऊ शकतो प्रश्न तुम्हाला by the Grignard reagent how will you perform किंवा how will you get methyl magnesium
सिंपल की तुम्हाला तिथे लिहायचंय when methyl chloride is treated with magnesium in a dry ether as a solvent, then it gives what? Methyl magnesium chloride. आणि मग तुम्हाला इथे सिंपल मध्ये लिहायचंय मिथाईलचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे CH3 बॉन्ड Cl प्लस मॅग्नेशियम ड्राय इथर आणि सिंपल CH3 मॅग्नेशियम क्लोराइड झालं. अशा पद्धतीने तुम्ही ग्रिग्नाट रिएजंटचा वापर करून तुम्ही या गोष्टी लिहू शकता. ग्रिग्नाट रिएजंट आर व्हेरी रिएक्टिव्ह कंपाउंड. दे रिएक्ट विथ वॉटर or compounds containing hydrogen attached to electronegative elements. म्हणजे जर तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो की ग्रिग्नाट रिएजंट जर सांगितला तर तो काय करतो की वॉटर बरोबर पण रिएक्ट होतो. मग सपोज हा जो ग्रिग्नाट रिएजंट आहे त्याचा अल्कोहोल बरोबर जर रिएक्टिंग झालं तर काय मिळणार आहे पहा की RMgX CH3OH बरोबर अल्कोहोलिक बरोबर जर रिएक्शन झाली तर मला सिंपल काय मिळणार आहे सिंपल हायड्रोकार्बन मिळणार आहे. मग तिथे तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो मित्रांनो की सपोज हाऊ विल यू फॉर्म व्हॉट सपोज मिथेन मला म्हणायचं तर मिथेन फ्रॉम मिथाइल मॅग्नेशियम क्लोराइड असा जर प्रश्न विचारला तर सिंपली हा ग्रिग्नाट रिएजंट आहे बरोबर आहे. हा ग्रिग्नाट रिएजंट आहे. मग काय करणार सिंपल तुम्ही मिथाइल म्हणजे CH3 मॅग्नेशियम आणि क्लोरीन लिहिणार आणि CH3OH अल्कोहोल बरोबर तुम्ही त्याचे रिएक्शन करणार बरोबर आहे. मग आता ह्याच्यामध्ये होणार काय की हा CH3 काय असणार आहे ऍज इट इज राहणार बरोबर आहे. हा CH3 ऍज इट इज राहणार. मग मॅग्नेशियम काय होणार आहे की वेगळा होणार कोणाबरोबर त्या हॅलोजन ग्रुप बरोबर पूर्ण वेगळा होणार आणि इकडे काय राहणार आहे CH3 राहणार आहे आणि याच्यामध्ये हा हायड्रोजन नाही ना हायड्रोजन हा वेगळा होणार आणि हा पूर्ण ग्रुप वेगळा होणार CH3OH हा पूर्ण ग्रुप वेगळा होणार किंवा OCH3 असं म्हटलं तरी चालेल. मग हा OCH3 हा पूर्ण ग्रुप लक्षात घ्या OCH3 पूर्ण ग्रुप हा OCH3 हा जो पूर्ण ग्रुप आहे ना हा पूर्ण वेगळा होणार आणि तो अटॅच कोणाला होणार मॅग्नेशियमला आणि मग हा जो उरलेला हायड्रोजन आहे इथे हा CH3 आहे हा ह्याच्याबरोबर अटॅच झाला म्हटल्यावरती मला काय मिळणार आहे हायड्रोकार्बन म्हणजेच मला अल्केन मिळणार आहे. काय मिळणार आहे मला अल्केन म्हणजे तिथे मला काय मिळणार आहे मिथेन. सो मी तुम्हाला जी जी काय रिएक्शन सांगितली मिथाईलची ही तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये प्लीज मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला की प्लीज तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहा आणि लिहून तिथे व्यवस्थित करा. कारण याच्या बरोबर मॅग्नेशियम बरोबर जर ड्राय इथरच्या मार्फत जर रिएक्टिंग झालं तर आपल्याला ग्रिग्नाट रिएजंट मिळतो आणि ग्रिग्नाट रिएजंटला आपल्याला पुन्हा अल्कोहोल बरोबर रिएक्शन करून आपल्याला अल्केन फॉर्म करायचा असतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे इथे तुम्हाला दोन स्टेप मध्ये तुम्हाला तुमच्या रिएक्शन्स तुम्हाला लिहायचे आहेत. 2 किंवा 3 मार्काला हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. इथे मी CH3 वापरलं इथे Cl वापरलंय लक्षात घ्या CH3 त्याच्यानंतर Cl मॅग्नेशियम युजिंग ड्राय इथर आपल्याला मिथाइल मॅग्नेशियम क्लोराइड मिळणार आहे कारण Cl इथे वापरलं होतं. मग हा ग्रिग्नाट रिएजंट पुन्हा अल्कोहोल बरोबर रिएक्ट होतो. मग त्या केस मध्ये हा पूर्ण मॅग्नेशियम क्लोराइड हा बाहेर येणार आणि त्याला ह्या अल्कोहोल मधला OCH3 हा ग्रुप अटॅच होतो आणि हा हायड्रोजन कुठे जाऊन मिळतो तर त्या अल्काइल ग्रुपला म्हणजे मिथाइल ग्रुपला जातो आणि मग CH3 बॉन्ड अटॅच म्हणजे CH4 म्हणजे मला काय मिळणार आहे इकडे मिथेन मिळणार आहे. मग तुम्हाला इथे पुन्हा एक असा प्रश्न येऊ शकतो हाऊ विल यू फॉर्म मिथेन ओके फ्रॉम ग्रिग्नाट रिएजंट. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे चांगल्या पद्धतीने लिहिता आल्या पाहिजेत. जर त्याच्याऐवजी तुम्ही अल्कोहोल जर नाही वापरला अमोनिया जर वापरला NH3 तर शेवटी तेच आहे कारण याच्यातला एक हायड्रोजन काय होणार आहे ह्या R कडे जाणार आहे. मग मॅग्नेशियम आणि हा हॅलोजन इकडे काय होणार आहे वेगळा होणार आहे आणि उरलेला NH2 मॅग्नेशियमला अटॅच होणार आणि इथे मला हायड्रोकार्बन मिळणार आहे. मग युजिंग तुम्ही अल्कोहोल किंवा युजिंग अमोनिया या दोन्ही प्रकारे ग्रिग्नाट रिएजंट बरोबर तुम्ही रिएक्ट करून त्याचं अल्केन फॉर्म करू शकता. आय होप सो यू कॅन अंडरस्टूड दिस ऑल्सो व्हेरी वेल. आणि अशा पद्धतीने आपण आता नेक्स्ट स्लाइड कडे वळण्याचा प्रयत्न करूया. सो इन द नेक्स्ट स्लाइड दिस इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट दॅट इज अ व्हॉट्स रिएक्शन. ह्याला आपण म्हणतो व्हॉट्स रिएक्शन. आता व्हॉट्स रिएक्शन काय सांगते लेट्स सी अल्काइल हॅलाइड रिएक्ट विथ ओके इथे पण आपल्याला काय मिळणार आहे की हे एलिमिनेशन फॉर्म मध्ये किंवा ह्या ज्या रिएक्शन मध्ये
फक्त आणि फक्त आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला अल्केन फॉर्म करायचा, हायड्रोकार्बन आपल्याला मिळवायचा आहे. वर्ड्स रिएक्शन मध्ये पण मला काय मिळवायचं आहे, अल्केनच मिळवायचा. पण तुम्ही कसा मिळवणार आहे की इथे ही इम्पॉर्टंट काय आहे, कारण हा ट्रिकी क्वेश्चन आहे आणि इथेच विद्यार्थी बरेच काय होतात की कन्फ्यूज होऊन जातात आणि तो प्रश्न सोडून देतात. पहा कसं आहे की तुम्हाला असं विचारणार नाही की एक्सप्लेन व्हॉट यू मीन बाय वर्ड्स रिएक्शन, एक्सप्लेन व्हॉट इज लिग्नार्ड रिएक्शन. तर तुम्हाला रिएक्शनच्या मार्फत तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. जसं मी आता तुम्हाला म्हणालो की हाऊ विल यू फॉर्म मिथेन फ्रॉम मिथाइल मॅग्नेशियम क्लोराइड, तर तुम्हाला लगेच क्लिक झालं पाहिजे आणि यांनी लिग्नार्ड रिएक्शन विचारलेली. मग तुम्हाला लिग्नार्ड रिएक्शन विचारल्यामुळे संपूर्ण त्याचा व्यवस्थितपणे काटेकोर पद्धतीने लिहून, रिएक्शन लिहून तुम्हाला रिएक्शन इथे प्रेझेंट करून दाखवायचे, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. मग समजा आता ह्या केस मध्ये तुम्हाला कशा पद्धतीने प्रश्न विचारला जाईल वर्ड्स रिएक्शन मध्ये, तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण ह्याच्यामध्ये फार ट्रिकी प्रश्न विचारले जातात आणि इथेच विद्यार्थी फार कन्फ्यूज होतात आणि हा प्रश्न डायरेक्टली सोडून म्हणजे न सोडवताच तो म्हणतात की हा चुकीचा प्रश्न, असं त्यांचा भ्रम निर्माण होतो आणि हा तो अटेम्प्टच करत नाही मोस्ट प्रोबेबली. पहा कसं आहे ते आता आपण पाहूया, त्याची आपण चर्चा करूया, म्हणजे तुम्हाला चांगल्या रीतीने हे तुमच्या लक्षात येईल. पहा आणि मी या तुम्हाला ह्या व्हिडिओज देतोय ना, ह्या चांगल्या पद्धतीने तुम्ही वारंवार पहा, वारंवार पाहून हे रिवाइज करा, तर तुम्हाला खूप बेनिफिट होणार आहे या गोष्टीचा. पहा आता काय सांगितलंय की अल्काइल हॅलाइड रिएक्ट विथ मेटालिक सोडियम. ओके, अल्काइल हॅलाइड रिएक्ट विथ मेटालिक सोडियम इन ड्राय इथर एज अ सॉल्व्हेंट अँड फॉर्म हायर अल्केन. हायर अल्केन बघा काय सांगितलं, हायर अल्केन्स containing a double the number of carbon atoms present in alkyl halide. हे लिहिण्याची काही एक आवश्यकता नाहीये तुम्हाला मित्रांनो, कारण इथे तुम्हाला कन्फ्यूज करणारेच प्रश्न विचारले जातात. and this reaction is called as Wurtz reaction. ओके, नाउ 11वीत पण पाहिला असेल पण तुमच्या बऱ्यापैकी लक्षात पण नसेल किंवा आपण घेतलाय की नाही हे तुमच्या लक्षात येत असेल. थोड्याफार रिएक्शन मी 11th स्टँडर्ड मध्ये सांगितल्या होत्या, पण प्रॉपरली आपण मॅनर नाही, प्रॉपर मॅनरने आपलं वर्किंग झालं नाही. एकतर कॉलेजेस लेट सुरू झाले, पुस्तकं लेट मिळाली, सगळ्याच गोष्टी प्रॉब्लेमॅटिक आणि त्याच्यानंतर आपल्याला ओढावणच झालं आणि आता 12वी. चला नो प्रॉब्लेम. काय पहा, जनरल फॉर्म्युला काय सांगतो, 2Rx प्लस 2Na ड्राय इथर. ओके, आता बघा की Na जो असतो ना सोडियम, हा सोडियम एकटा कधीच रिॲक्ट होत नाही आणि म्हणून त्याचे दोन मॉलिक्यूल आपल्याला लागतात, म्हणून इथे Na2 घेण्याची आपली पद्धत असते. म्हणून इथे 2 आला म्हटल्यावर ती रिएक्शन बॅलन्स होण्यासाठी हा जो काही आपण हा अल्काइल हॅलाइड घेणार आहे त्याला पण आपण 2 ने मल्टिप्लाय करणार. मग जे काही मला आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे ते आपल्याला डबल मिळणार आहे, म्हणजे डबल कार्बन मिळणार आहे. मग ह्या केस मध्ये सपोज जर मी मिथेनचा जर वापर करायचा म्हटलं, समजा मिथाइल क्लोराइड जर वापर करायचा म्हटलं, तर मला मिथाइल क्लोराइड आणि मिथाइल क्लोराइड प्लस Na प्लस Na जर सेपरेट करायचं म्हटलं तर म्हणजे रिएक्शन एकच राहणार, पण सेपरेट करायचं म्हटलं तर काय होणार आहे बघा की हा जो क्लोरीन आहे तो कोणाबरोबर होणार आहे, Na बरोबर. म्हटल्यावरती दोन क्लोरीन कोणाबरोबर गेले, 2 Na बरोबर, म्हणजे 2 Na क्लोराइड झाले. मग आता इथे उरले किती, CH3 आणि CH3 हे दोन उरले. मग CH3 सिंगल बॉन्ड CH3, मग आता त्याचं जर तुम्ही ऍडिशन केलं तर 2 कार्बन म्हटल्यावरती C2 बरोबर आहे की नाही, आणि H3 म्हटल्यावरती H6 झाले, राईट. H6 झाले म्हणजे आपल्याला इथे काय मिळाला, इथेन मिळाला, इथेन मिळाला. मग सपोज तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो, हाऊ विल यू प्रिपेअर किंवा हाऊ विल यू फॉर्म इथेन. बघा आता प्रश्न नीट लक्षात घ्या, हाऊ विल यू फॉर्म इथेन फ्रॉम मिथाइल क्लोराइड. आता तुम्ही म्हणाल की सर इथेन मध्ये 2 कार्बन असतात, मिथेन मध्ये 1 कार्बन असतो, कशी रिएक्शन हे होणार आहे, तर ती वर्ड्स रिएक्शन आहे आणि इथंच विद्यार्थी आपले गोंधळून जातात आणि 2 कार्बन काढायला सांगितल्याने इथे तर 1च कार्बन आहे, कसं पॉसिबल आहे, तर युजिंग वर्ड्स रिएक्शन इट इज पॉसिबल. असा ट्रिकी प्रश्न विचारला होता, मग विद्यार्थी म्हणाले चुकीचा प्रश्न आहे, अटेम्प्ट करत नाही, म्हणजे क्वेश्चन नंबर लिहितात पण ते अटेम्प्ट करत नाही आणि ते मार्क आपले गमावून बसतात. मग आता समजा हे झालं मिथाइल क्लोराइडच्या बाबतीत. समजा जर इथाइल असेल तर इथाइल म्हटल्यावरती दोनचे काय होणार आहे, 4 कार्बन होणार आहे, म्हटल्यावरती ब्युटेन फॉर्म होणार, राईट. आता समजा जर तुम्हाला प्रोपेन विचारला, प्रोपाइल, तर तुमचा हेक्सेन तुमचा फॉर्म होणार आहे. तर या सगळ्या गोष्टी तुमच्या माइंड मध्ये पाहिजे. तर हेक्सेन पर्यंत जाणार नाही, फार फक्त ब्युटेन पर्यंत. बघा आता ही रिएक्शन बघा की इथाइल ब्रोमाइड घेतलंय
टू सोडियम घेतले ड्राय इथर, 2 NaBr आपले तर बाजूला झाले. मग काय काय मिळणार आहे, 2 मल्टिप्लाय बाय C2H5 बरोबर आहे. 2 म्हटल्यावरती काय होणार आहे, 2 दुने 4 बघा, 2 दुने 4 आणि 5 टूजा 10 बरोबर, म्हणजे C4H10 काय झाला, ब्युटेन. C4H10 म्हटल्यावरती काय झाला, ब्युटेन. I hope so you also understood this reaction, and that's why it is a very important words reaction. When a mixture of two different alkyl halides is used, as all three possible alkanes are formed. Okay, म्हणजे mixture of two different alkyl halides, मला इथे विचारलंय मिथाइल ब्रोमाइड आणि इथे यूज केला इथाइल ब्रोमाइड. मग काय मिळतंय बघा, इथेन पण मिळतोय बरोबर आहे, प्रोपेनही मिळतोय आणि ब्युटेनही आपल्याला मिळू शकतो. म्हणजे वेगवेगळे अल्केन सुद्धा फॉर्म होऊ शकतात. तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीने प्रश्न विचारला तर तुम्हाला लिहिता आला पाहिजे. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा रिक्वेस्ट करतोय की या रिएक्शन्स तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये ऍज अ नोट्स बनवा आणि त्या नोट्स बनवून त्याची रिएक्शनची प्रॅक्टिस करायला सुरुवात करा. तर आणि तरच तुम्हाला ही रिएक्शन कोणती, ती रिएक्शन कोणती हे तुमच्या लक्षात राहणार आणि हे पेपरला विचारण्यासारखे प्रश्न आहेत बरं का मित्रांनो. So this is again very important. So I will move on the next slide. Okay. So in the next slide we will learn about the reaction of haloarenes. आता haloarenes म्हटल्यावरती, अरेन म्हटल्यावरती बेन्झीन बरोबर आहे. मग आता ही बेन्झीन म्हटल्यावरती मग सगळं तुम्हाला परत त्याच गोष्टी आल्या. मग ह्यामध्ये तुम्हाला दोन टाइपची रिएक्शन्स आहेत. एक आहे वट स्प्लिटिंग रिएक्शन आणि दुसरी आहे फिटिंग रिएक्शन. चला तर लर्न करूया काय आहे. बेन्झीन म्हटल्यावरती अराईल आलं बरोबर आहे आणि म्हणून इथे हॅलोअरीन असं आपल्याला सांगितलं बरं का मित्रांनो. सो द रिएक्शन ऑफ अराईल हलाइड विथ अल्काइल हलाइड अँड सोडियम मेटल. बघा, रिएक्शन ऑफ अराईल हलाइड विथ अराईल हलाइड आणि अल्काइल हलाइड दोन्ही घेतलेले अँड सोडियम मेटल इन ड्राय इथर टू गिव्ह सबस्टिट्यूटेड एरोमॅटिक कंपाउंड इज नोन ॲज काय, वट स्प्लिटिंग रिएक्शन. ओके, म्हणजे तुम्हाला असं विचारलं जाईल ब्रोमोबेन्झीन रिएक्ट विथ ब्रोमोमिथेन देन, किंवा तुम्ही असं तुम्हाला विचारलं जाईल हाऊ विल यू प्रिपेअर टॉल्यून फ्रॉम ब्रोमोबेन्झीन अँड मिथाइल ब्रोमाइड. मग त्यावेळेला तुमच्या लक्षात आलं पाहिजे की येस इट्स अ वट स्प्लिटिंग रिएक्शन आहे. आणि हे केव्हा लक्षात राहणार आहे किंवा तुमचं कसं मेमराइज होणार आहे, ज्यावेळेस तुम्ही ह्याची प्रॅक्टिस करणार आहेत ना मित्रांनो, त्यानुसार तुम्हाला हे लक्षात राहणार आहे स्टुडंट्स. very important. Okay, so this reaction is an extension of Wurtz reaction and was carried out by fitting. आणि हे फिटिंग म्हटल्यावरती या वट स्प्लिटिंग रिएक्शनच्या वर्ड नुसारच फिटिंग म्हणजे फिट म्हणजे काय की डायरेक्ट फिटच होणार आहे. सो दिस रिएक्शन अलाउज अल्कायलेशन्स ऑफ अराईल हलाइड. सो काय होणार आहे पहा आता की या केसमध्ये आता इथे 2Na म्हटल्यावरती इथे पण आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करणं महत्त्वाचं होतं. तर इथे प्रिंटिंग मिस्टेक झालेली दिसते मला, कारण बॅलन्स होत नाही ना मित्रांनो. पहा इकडे कसं आहे स्टुडंट्स, बॅलन्स होणार आहे की नाही होणार आहे. आणि इथे पण हा काय होणार आहे, बॅलन्स होईल का. ह्याला 2 ने नाही मल्टिप्लाय केलं चालेल, पण ब्रोमोला तर 2 ने मल्टिप्लाय पाहिजे. कारण बघा 2Na हा Br त्याच्या बरोबर जाईल आणि अजून एक Na म्हणल्यावरती एक NaBr हा सोडियम ह्या Br बरोबर आणि अजून एक सोडियम या Br बरोबर जर गेला तर आपल्याला काय मिळतंय की हा CH3 जर तिथे अटॅच झाला तर टॉलिन मिळतंय का, यस मिळतंय. मग काही प्रॉब्लेम नाहीये, माझ्यामध्ये बरोबर असणार आहे. पण बॅलन्स होते का रिएक्शन ते महत्त्वाचे आहे. कारण बॅलन्स होत नाहीये, कारण 2Na एक Br गेला हा आणि हा Br गेला ह्याच्या बरोबर, म्हणजे Br कॅल्क्युलेट झाले, बॅलन्स होते, काय प्रॉब्लेम नाहीये. सो यू कॅन गेट दिस. सो टॉल्यून बरोबर आहे. सो टॉल्यून गेट आपण ब्रोमोबेन्झीन पासून आपण टॉल्यून घेऊ शकतो. And what about in this case? In case only aryl halide takes part in the reaction. आता इथे फक्त aryl halide फक्त पार्ट केलेला आहे. The product is a biphenyl and the reaction is known as fitting reaction. आता इथे 2Na आहे, मग आता 2Cl पाहिजे. येस, इथे मात्र तुमचा 2 बॅलन्स नाहीये, कारण इथे 2 पाहिजेलच आहे. कारण बघा हे बायफिनाइल म्हटल्यावरती हे फिनाइल, इथे क्लोरोबेन्झीन म्हटल्यावरती एकच आहे, म्हटल्यावरती इथे 2 पाहिजे. सो इथे मिस्टेक आहे, इथे बरोबर आहे. इथे तो आपल्याला काय पाहिजे, 2 पाहिजे. इथे 2 पाहिजे, त्याच्यामुळे बॅलन्स होते. हे 2 Na आहे, एक Cl गेला पण अजून एक Cl कुठून आणलाय, मग त्याच्यासाठी आणि हे बेन्झीन अजून एक कुठून आणले नाही, तर मग हा Cl आणि हा एक Cl याच्या बरोबर आणि दुसऱ्या बेन्झीनचा Cl याच्या बरोबरच रिएक्ट होणार आणि हा Cl ला तो काय होणार हायड्रोलिसिस करणार आणि याचा 2NaCl होणार आणि याचा मग काय होणार, दोन्ही
ती जॉईन होणार एका बॉन्डने, कारण हायड्रोलायसिस केल्यावरती एक हा बॉन्ड ब्रेक होतो, एक इलेक्ट्रॉन याच्या बरोबर दुसऱ्या बेन्झीनचा एक इलेक्ट्रॉनच्या बरोबर दोघांपासून एक एक इलेक्ट्रॉन वाचतो, तो इलेक्ट्रॉन एक काय करतो बॉन्ड तयार करतो या दोघांमध्ये आणि मग ह्याला आपण म्हणतो बायफिनाइल. So I hope so you understood this reaction also very well. I will move on the next slide now, that is a nucleophilic substitution, that is the essence of halogens. आता न्यूक्लियोफिलिक म्हटल्यावर तुम्हाला माहिती आहे आणि हा काय आहे की एक रेझोनन्स इफेक्ट आहे आणि हा रेझोनन्स इफेक्ट असल्या कारणामुळे याचं सबस्टिट्यूशन फक्त आपण करत असतो. आता याचं पूर्ण एक्सप्लेनेशन तुम्हाला बुक मध्ये दिलंय, पण ते मी एक्सप्लेनेशन मी काही घेतलेलं नाहीये कारण आपला व्हिडिओ पुन्हा लेंदी होत जाईल आणि ते जर रेड करत बसलो तर खूप मोठा व्हिडिओ होत जाईल, त्यामुळे मी तो काही घेतला नाही. मी तुम्हाला फक्त काय समजावून सांगतो की काय एक्झॅक्टली प्रोसेस काय होते ते पहा. इकडे काय होतं की आपल्याला माहिती आहे की हा आता इलेक्ट्रॉन्सने एक बॉन्ड तयार होतो. मग ह्या केस मध्ये न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये काय होतं की हा जो अराइल ग्रुप आहे, बरोबर आहे, हा अराइल ग्रुप त्याला क्लोरीन अटॅच आहे. मग काय होणार आहे की हा जो बॉन्ड आहे ह्या क्लोरीनचा जो हा जो एक इलेक्ट्रॉन्स आहे त्या इलेक्ट्रॉन्सने एक बॉन्ड तयार होतो आणि तो काय होणार आहे शिफ्ट होणार आहे, दॅट इज sp2 हायब्रिडायझेशन. डबल बॉन्ड म्हटल्यावरती sp2 म्हणजे डबल बॉन्ड आपला तयार होण्याचा प्रक्रिया आहे. मग ह्याच्यामुळे हा एक बॉन्ड तयार होतो आणि तो इथे शिफ्ट होतो आणि इथे तो अटॅच होतो. मग इथे हा शिफ्ट झाल्यावरती इथे काय होतो पॉझिटिव्ह चार्ज होतो आणि हा इथे शिफ्ट झाल्यामुळे हा जो बॉन्ड आहे की नाही हा बॉन्ड इकडून हे होणार रिमूव्ह होणार आणि इथे निगेटिव्ह चार्ज तयार होणार आणि तो बॉन्ड कुठे येऊन तयार होणार आहे इथे राहणार आहे, लाईक दिस. बघा इथे लक्षामध्ये सुरुवातीला आपला अराइल हलाइड ह्या पद्धतीने आहे, या दोन इलेक्ट्रॉनचा एक बॉन्ड तयार झाला आणि तो बॉन्ड शिफ्ट झाला इकडे आणि हा बॉन्ड शिफ्ट झाला इकडे पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला आणि हा जो डबल बॉन्ड इकडे झालेला होता क्रिएट तो शिफ्ट होऊन इकडे निगेटिव्ह होतो आणि तो शिफ्ट होतो कुठे याच प्लेसवरती. बघा इकडे आला. मग आता ह्या हा जो आपल्याला मिळालेला आहे याच्यामध्ये पुन्हा काय होतं की याचा जो आहे इथे पुन्हा काय होणार आहे तर एक डबल बॉन्ड तुमचा इथे परत हा पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो आणि हा बॉन्ड जो आहे तो पुन्हा कुठे होतो की इथे शिफ्ट होतो आणि निगेटिव्ह पुन्हा इथे शिफ्ट होतो आणि ही प्रोसेस अशी चालते जोपर्यंत हे सगळे बॉन्ड क्रिएट होत नाहीत आणि अशा पद्धतीने ही पुन्हा 5 स्टेज मध्ये ही प्रोसेस चालू राहते आणि अशा पद्धतीने न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन या हॅलोजेन्स मध्ये होतं. आणि याचं तुम्हाला जर एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर तुमच्या पुस्तकामध्ये चांगल्या पद्धतीने एक्सप्लेनेशन दिलेले, फक्त मी तुम्हाला कन्सेप्ट समजून सांगितला की एक बॉन्ड तयार होतो तिथे डबल बॉन्ड झाला की पॉझिटिव्ह होतो, त्याच्या पुढचा पॉझिटिव्हला निगेटिव्ह करून त्याला पुढे शिफ्ट करतो. आता पुढे शिफ्ट केला म्हटलं की हा बॉन्ड इथे झाला, मग हा बॉन्ड इथे रिमूव्ह होणार म्हणजे हा बॉन्ड काय होणार आहे की पॉझिटिव्ह होणार आणि तो बॉन्ड कुठे येणार आहे इकडे येणार आहे. मग इकडे येणार म्हटल्यावर तो काय होणार आहे निगेटिव्ह, हा इकडेचा आहे, हा इकडचा काय होणार आहे शिफ्ट होणार आहे पुढे, बरोबर. आणि मग इथे निगेटिव्ह चार्ज तयार होतो म्हणजे आता इथे काय होणार आहे की इकडून इकडे लक्षात येत असेल. मग अशा पद्धतीने तो पूर्ण बॉन्ड तो जोपर्यंत डबल बॉन्ड होत नाही असे पूर्णपणे रिव्हॉल्युशन होत असतं आणि यालाच आपण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन ऑफ एसएन म्हणजे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन ऑफ हॅलोजेन्स आपण असं म्हणतो. आणि ही 5 स्टेज प्रोसेस आहे. आली तर तुम्हाला त्या अशा पद्धतीने डायग्राम काढायचे आणि 5 स्टेज मध्ये याचं एक्सप्लेनेशन पुस्तकामध्ये चांगल्या रीतीने दिले ते तुम्ही लर्न करून घ्या. इफ जर कन्सेप्ट नाही समजला मी तुम्हाला पुन्हा सांगेन, नो डाऊट फिजिकल क्लास आपण लवकरात लवकर चालू करण्याचा प्रयत्न करतोय. मग मे बी नेक्स्ट महिन्यामध्ये त्याला आपण या गोष्टी आपण चांगल्या रीतीने पाहूया. ओके, आय होप सो तुम्हाला ही गोष्ट समजली असेल. आणि आता मी काय करतोय की नेक्स्ट स्लाइड वरती मूव्ह होण्याचा प्रयत्न करतोय. सो इन नेक्स्ट स्लाइड आता ह्यावरतीच या बेसिस वरती आपल्याला ह्या 3 रिएक्शन्स आहेत आणि ह्या तिन्ही रिएक्शन फार महत्त्वाचे आहेत. आता इथे काय सांगितलंय की हा पी नायट्रोक्लोरोबेन्झीन, पी म्हणजे काय तर पॅरा, आणि ओके पॅरा नायट्रोक्लोरोबेन्झीन आहे. आता याची रिएक्शन जर आपण 433 केल्विनला जर केली तर काय होणार आहे की आपल्याला इथे हा काय मिळतो पॅरा नायट्रोफिनॉल मिळतो. म्हणजे फक्त रिप्लेस काय करायचं या रिएक्शन मध्ये फक्त एक लक्षात घ्या की तुम्हाला या रिएक्शन मध्ये अशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो की पॅरा हाऊ विल यू प्रिपेअर पॅरा नायट्रोफिनाइल in presence of sodium hydroxide and HO3O using para nitrochlorobenzene. मग तुम्हाला हे असं स्ट्रक्चर ड्रॉ करायचे आणि फक्त क्लोरीन इथे टाकायचे आणि क्लोरीनचा फक्त इथे क्लोरीन रिप्लेस करायचं आणि OH करायचं.
दॅट्स इट. क्लोरीन पूर्णपणे मुक्त होतो आणि त्याची रिॲक्शन ही 433 केल्विन हे लिहिणं फार महत्वाचं आहे. बघा आता टेम्परेचर जर बघितलं तर हळूहळू कमी कमी होत चाललेलं आहे. मग 2,4 डायनायट्रोक्लोरोबेन्झीन पासून आपल्याला 2,4 डायनायट्रोफिनॉल प्राप्त होतं. फिनॉलची रिॲक्शन आहे. अशा पद्धतीने 1 2 3 4 2 4 हे लक्षात राहिलं पाहिजे. आणि फक्त हे रिॲक्शन नायट्रो म्हटल्यावरती नायट्रोचे जे ग्रुप आहेत ते ॲज इट इज, फक्त काय चेंज होते, क्लोरीनच्या ऐवजी फक्त OH येते. आणि इथे हे स्ट्रक्चर पण बघा 2,4,6 ट्रायनायट्रोक्लोरोबेन्झीन पासून 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल. आणि याचे रिॲक्टंट बघा, त्याची टेम्परेचर कमी कमी होत गेले 403 आणि इथे फक्त आपल्याला वॉर्म करायला लागले पाण्यामध्ये. बस दॅट्स इट. ही रिॲक्शन तुम्हाला काय करायची की तुमच्या नोटबुक मध्ये लिहून याची तुम्हाला एव्हरीडे तुम्हाला प्रॅक्टिस करायची. आय होप सो ही रिॲक्शन देखील तुम्हाला चांगल्या रीतीने समजली असावी. I will move on the next slide now. Now this is an electrophilic substitution in a aryl halide. आता इलेक्ट्रोफिलिक आणि न्यूक्लियोफिलिक हा कन्सेप्ट तुम्हाला मी प्रीवियस व्हिडिओ मध्ये देखील सांगितला होता. इलेक्ट्रोफिलिक मीन्स इलेक्ट्रॉन लविंग म्हणतो आणि न्यूक्लियोफिलिक मीन्स न्यूट्रॉन लविंग म्हणतो. मग आता हॅलोजनेशन म्हणजे काय, तर ऍडिंग ऑफ हॅलोजन्स. ओके ओके, हॅलोजनेशन बघूया मग आता काय होत आहे की इट इज कॅरिड आउट बाय रिएक्टिंग हॅलोअरिन्स with halogen in presence of ferric salt as a Lewis acid catalyst. मग क्लोरोबेन्झीन आहे आपल्याकडे आणि एक क्लोरीन आहे आणि अनहायड्रस FeCl3 आणि Cl2. मग काय मिळणार आहे मला, तर एक मेटा आणि एक पॅरा. म्हणजे 1,4 डायक्लोरोबेन्झीन हा मेजर मध्ये आणि 1,2 डायक्लोरोबेन्झीन मायनर मध्ये. मी तुम्हाला ऑलवेज सांगितलं की मेजर काय की हा पॅरा हा जास्त हायली रिएक्टिव्ह असतो दॅन मेटा आणि ऑर्थो. आणि हा ऑर्थोला आहे आणि हा मेटा. मेटा म्हणजे इथून तरी हा आणि हा पॅरा. मग पॅरा हा मोर रिएक्टिव्ह असतो दॅन ऑर्थो आणि मेटा पेक्षा. म्हणजे क्लोरोबेन्झीन पासून मी 2 बेन्झीन घेऊ शकतो, एक पॅरा डायक्लोरोबेन्झीन आणि एक म्हणजे डायक्लोरोबेन्झीन. एक पॅराला अटॅच असतो आणि एक ऑर्थोला अटॅच असतो आणि HCl माझं रिमूव्ह होणार आहे. सर सिंपल इक्वेशन, सिंपल रिएक्शन आहे. तुम्ही चांगल्या रीतीने तुमच्या नोटबुक मध्ये लिहून तुमचे नोट्स प्रिपेअर करा. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, एक्झामिनेशनला काय विचारतील सांगता येत नाही, पण तुम्हाला या रिएक्शन चांगल्या रीतीने करता आल्या पाहिजे. I hope so you can understood this also very well. So I will move on the next slide. Now next reaction is a nitration. म्हटल्यावरती इथे पण त्याच पद्धतीने फक्त लक्षात काय ठेवायचे तुम्हाला की इथे क्लोरीन वापरले आणि HCl तुम्हाला मिळाले. इथे तुम्ही काय वापरताय, HNO3 वापरताय आणि तुम्हाला नायट्रो बेन्झीन आणि नायट्रो क्लोरोनायट्रोबेन्झीन हे नाव तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे. आणि पॅरा आणि काय करतोय आपण, ऑर्थोला नायट्रोजन ॲटम आपण लावतोय. मग इथे हे पण तुम्हाला लिहिता आलं येणं फार गरजेचं आहे. इट इज कॅरिड आउट बाय हिटिंग हॅलोअरिन विथ अ कॉन्सन्ट्रेटेड HNO3 इन concentrated H2SO4. इथे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की using nitration how will you prepare chloronitrobenzene from chlorobenzene. मग तुम्हाला नायट्रेशन म्हटल्यावरती हा वर्ड आल्यावरती हे तुम्हाला स्ट्रक्चर असं बनवायचं आहे. क्लोरोबेन्झीन प्लस HNO3 कॉन्सन्ट्रेटेड हे असं लिहायचं आहे आणि 1 क्लोरोनायट्रोबेन्झीन 1 क्लोरो 2 नायट्रोबेन्झीन हे दोन्ही स्ट्रक्चर तुम्हाला काढून इथे दाखवायचे, रिप्रेझेंट करावे लागणार आहेत. नुसतं असं आलं म्हणजे थेरॉटिकली म्हणजे पाठ करून या रिएक्शन होणार नाही. ह्याला ऑलवेज प्रॅक्टिस लागणार आहे की 1 क्लोरो काय आहे, 2 क्लोरो काय आहे, 1 क्लोरो 4 नायट्रोबेन्झीन 1 क्लोरो 2 नायट्रोबेन्झीन हे तुम्हाला स्वतःला लिहिता आलं पाहिजे. त्याच्यानंतर सल्फोनेशन. सल्फोनेशन म्हटल्यावरती काय, तर सल्फ्युरिक ऍसिड वापरतात. इट इज कॅरिड आउट बाय हिटिंग हॅलोअरिन विथ अ बर्निंग H2SO4 सेम अगेन. ओके, मग आता या केस मध्ये काय होतंय की एक गोष्ट लक्षात घ्या की याच्यामध्ये SO3H म्हणजे हा जो H2 आहे ह्याच्यामध्ये दोघांमध्ये पण तुम्ही बघा की इथे HNO3 म्हटल्यावरती हायड्रोजन फक्त रिलीज होतोय. बरोबर आहे, हायड्रोजन फक्त रिलीज होणार आहे. इथे पण तुमचं हायड्रोजन फक्त रिलीज होणार आहे. मग H-SO3 असं लिहिलं तर फक्त हायड्रोजन फक्त तुमचं काय होतं, रिलीज होतं. दॅट्स इट. बाकी ॲज इट इज. येत्या लक्षामध्ये तिन्ही केस मध्ये तुम्ही बघितलं तर इथे हायड्रोजन क्लोराईड रिलीज झालंय. इथे या दोन केस मध्ये नायट्रेशन आणि सल्फोनेशन मध्ये हायड्रोजन रिलीज होण्याचं काम होतंय. सो ह्या गोष्टी तुमच्या चांगल्या पद्धतीने लक्षात राहणं गरजेचं आहे आणि तुम्हाला देखील याचं प्रॉपरली तुम्हाला याचं प्रॅक्टिस करणं फार महत्त्वाचं आहे. विदाउट प्रॅक्टिस यू कॅन
I will move on the next slide. Now that is a Friedel-Crafts reaction. Okay, Friedel-Crafts reaction. Now in Friedel-Crafts reaction काय आहे तर Friedel-Crafts reaction ही काय कशामध्ये आढळलेली आहे तर it is carried out by treating halogen with the alkyl chloride or acyl chloride. Acyl chloride वरती हे डिपेंडिंग आहे in presence of anhydrous AlCl3 as a catalyst. येथे लक्षामध्ये म्हणजे असाइल क्लोराइड तुमच्याकडे असेल किंवा अल्काइल क्लोराइड असेल तर तुम्ही एक काय करायचा ऑर्थोलाइट मिथाइल ग्रुप दाखवायचा आणि एक पॅरालाइट मिथाइल ग्रुप दाखवायचा दॅट्स इट. किंवा जर तुम्ही असाइल जर वापरणार असाल तर ही असाइल क्लोराइड हे अशी स्ट्रक्चर आहे C डबल बॉन्ड Cl CH3 C डबल बॉन्ड Cl हे झालं तुमचं कशामध्ये तर अल्काइल क्लोराइड मध्ये झालं CH3Cl. मग CH3Cl म्हटल्यावरती एक Cl तुम्ही ऑर्थोला दाखवणार आणि एक Cl तुम्ही पॅराला दाखवायचा दॅट्स इट. आणि जर असाइल क्लोराइड जर वापरलं तर हा फक्त ग्रुप जो आहे हा ग्रुप C डबल बॉन्ड Cl ओके C डबल बॉन्ड Cl हा काय होणार आहे की C डबल बॉन्ड CH3 सॉरी Cl हा रिमूव्ह होणार C डबल बॉन्ड CH3 हा ऑर्थोला दाखवायचा आणि एक पॅराला दाखवायचा. सो दॅट इज द Friedel-Crafts रिएक्शन. I hope so this also you know very well आणि हे देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल अशी मी आशा करतो. ओके सो लेट्स गो ऑन द न्यू स्लाइड नेक्स्ट स्लाइड. ओके सो नेक्स्ट स्लाइड मध्ये आता काय की दिस इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट की आता काही विद्यार्थी काय करतात की रिएक्शन काही जण फक्त पासिंग पुरते मार्क्स घ्यायचे असतात. मग त्याच्यासाठी असे काही हेल्पफुल प्रश्न मिळू शकतात किंवा येऊ शकतात पेपरला. तर युजेस सांगा बाबा युजेस काय आहेत युजेस अँड एन्व्हायरमेंटल इफेक्ट ऑफ सम पॉलीहायड्रोजन कंपाऊंड. तर इथे हे 2-2 मार्काला येणारे हे जे प्रश्न आहेत की बाबा सांगा ड्रायक्लोरोमिथेनचा यूज काय किंवा मिथिलीन क्लोराइडचा यूज काय. तर तुम्हाला या गोष्टी सगळ्यात चांगल्या रीतीने सांगता आल्या पाहिजेत. मग आता आपण वन बाय वन प्रत्येक त्यांनी आपल्याला काही युजेस दिले ते आपण वाचूया. ओके आणि समजून घेऊया. आता डायक्लोरोमिथेनचा यूज काय होणार आहे. इट इज अ कलरलेस व्होलाटाइल लिक्विड आहे. व्होलाटाइल म्हणजे बघा कसं की नेल पॉलिश जर तुमच्या नेल्स वरती लावली तर इमिजिएटली ती सुकते उडून जातं त्याच्यात जे लिक्विड आहे ते लगेच उडून जातं. म्हणजे अशा पद्धतीचा हा काय आहे व्होलाटाइल लिक्विड आहे. मॉडरेटली स्वीट अरोमा बरोबर आहे. वास त्याला चांगला सुगंध असा आहे. इट इज यूज ॲज अ सॉल्व्हंट बरोबर त्याचा सॉल्व्हंट म्हणून यूज केला जातो. यूज ॲज अ प्रोपेलंट इन एरोसोल्स और एक्सपोज डायक्लोरोमिथेन कॉज हे सगळे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. डिझीनेस नॉझा हेडेक्स नमनेस वीकनेस येऊ शकतो बरोबर आहे. इट इज हायली डेंजरस इट्स कम इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ आई एज इट्स डॅमेज कॉर्निया म्हटल्यावरती डोळ्याचा आतला भाग आहे बघा बरोबर आहे. तर त्याला इजा होऊ शकते असं यांचं म्हणणं आहे. तर तुम्ही तुमचे कसे की बुलेट्स टाइप मध्ये त्याचे नोट्स बनवा किंवा पॉइंट वाइज नोट्स बनवा किंवा इट इज कलरलेस व्होलाटाइल लिक्विड it has a moderately sweet aroma दोन झाले. it is used as a solvent तिसरा झाला. it is used as a propellant aerosols हे झालं. त्याचे ड्रॉबॅक्स पण घ्या की ड्रॉबॅक्स लिहा असं की आणि लिहू शकता. exposure of dichloromethane causes dizziness fatigue nausea headache. त्याच्यानंतर it is highly dangerous if it contact with eye. म्हणजे तुम्ही स्वतःच्या भाषेत देखील तुम्ही लिहिलं तर तुम्हाला मार्क्स मिळणार पण ते लिहिता आलं पाहिजे. then क्लोरोफॉर्म सगळ्यांनाच परिचयाचा आहे. ते फिल्म आपल्या पिक्चर मध्ये पण आपण पाहतो की क्लोरोफॉर्मची बाटली असते रुमालावर टाकतात आणि तो विलन वगैरे असतो. आणि मोस्ट प्रोबॅबली आताही आपल्या ह्या घडीला रिअल लाईफ मध्ये बरेचसे जे रॉबर्स असतात किंवा काही दरोडेखोर चोर लोक असतात ठीक लोक असतात ते ह्या गोष्टीचा वापर करतात. इट इज अ कलरलेस लिक्विड कलरलेस आहे हा with a peculiar sweet smell. Okay, it is used to prepare a chlorofluoromethane बरोबर आहे. a refrigerant R22 म्हणजे आपल्या AC मध्ये वगैरे असल्या प्रकारचे गॅसेस जेणेकरून आपल्याला थंड हवा मिळते. so it is used as a solvent for extraction of natural products like gums fats resins. okay, it is used as a source of dichlorocarbon. okay, chloroform causes depression of central nervous system. म्हणजे त्याचा जर आपल्याला जास्त जर संपर्क आला तर कदाचित आपण काय होतो की थोड्या वेळासाठी बेशुद्ध होतो. inhaling the chloroform for short time causes fatigue dizziness headache. long exposure to chloroform may affect liver. आता
मोस्ट प्रोबॅबली जेवढे पण आपले हे इफेक्ट आहेत ना हे लिव्हरवरती बऱ्यापैकी इफेक्ट करतात. तर म्हणजे हा एक कॉमन पॉईंट तुम्हाला लिहिता येऊ शकतो की याच्या ड्रॉबॅक मध्ये की हा लिव्हरला इफेक्ट करतो किंवा डिझीनेस प्रत्येकामध्ये आहेच आहे, कॉमन आहे बघा. डिझीनेस, फटीग हे कॉमन आहे, हेडॅक पण हा कॉमन आहे, बरोबर आहे. म्हणजे हे पण तुम्ही लिहू शकता. क्लोरोफॉर्म व्हेन एक्सपोज्ड टू एअर अँड लाईट फॉर्म्स अ पॉइझनस कंपाऊंड दॅट इज अ पोस्टजेन, सो इट इज स्टोर्ड इन अ डार्क कलर एअरटाइट बॉटल. म्हणून याला पूर्णपणे एअरटाइट असलेल्या बॉटलमध्ये, डार्क बॉटलमध्ये ठेवलं जातं. कारण सनलाईट बरोबर काय होतं की संपर्कात येऊन येत नाही, नाहीतर त्याचं पॉइझनस काय होतं की तो पॉइझनस आहे आणि किंवा त्याची रिॲक्टिव्हिटी पण हायली होऊ शकते. म्हणून त्याला डार्क बॉटलमध्ये, कलर बॉटलमध्ये, टाईट एअरमध्ये त्याला ठेवलं जातं. अशा पद्धतीने आपला तुमचा इफेक्ट किंवा त्याचा हा तुमचा यूज इथे होऊ शकतो. त्याच्यानंतर मी बोलतोय नेक्स्ट स्लाइड इकडे. दॅट इज अ कार्बन टेट्राक्लोराइड, दॅट इज अ टेट्राक्लोरोमीथेन. इट इज अ कलरलेस लिक्विड with a sweet smell. It is a very useful solvent for oil, fats, resins. Okay, अशा पद्धतीने आपण याचाही वापर इथं करू शकतो चांगल्या रीतीने. ओके, सो अशा प्रकारे हा पण आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे. And it serves as a source of chlorine. It is used as a cleaning agent. बरोबर, क्लिनिंग एजंट साठी पण आपण यूज करतो. It is a highly toxic to liver. बघा लिव्हर सगळीकडेच दिसतोय आपल्याला. Exposed to the high concentration of CCl4 can affect central nervous system. It is suspected to be a carcinogenic. Prolonged exposure may cause death. It is a greenhouse gas. Now, iodoforms and triiodomethane. Most probably जखम वगैरे झाली तर ह्या गोष्टी आपण वापरतो. It is a yellow crystalline substance with a degradable smell. Okay, it is used in a medicine as a healing agent. Okay, an antiseptic in dressing of wounds. आताच मी म्हणालो होतो. However, it is used in limited. It causes irritations to skin and eyes. It may cause respiratory irritations of breathing difficulty, dizziness, nausea, depression of central nervous system, visual disturbance. इथे आपल्याला या गोष्टीमुळे होऊ शकतं. So move on the next slide. That is a pheromones. These are organic compounds of chlorine and fluorine. Chlorofluorocarbons, that is the CFCs, are commonly used as a refrigerants. Okay, म्हणजे फ्रीज मध्ये वगैरे थंडासाठी वापरलं जातं. The most common representative is a dichloromethane, that is a pheron 12. Others included that chlorodichloromethane, that is R22, trichlorofluoromethane, that is R11. They are used as a refrigerants in a fridge and air conditioners, propellants in aerosols and solvents. They are used as a glowing agent in making foams and packing materials. Chlorofluorocarbons are responsible for ozone depletion of ozone in stratosphere. Regular large inhalation or a furnace result in breathing problems, organ damage, loss consciousness. आणि अशा पद्धतीने याचा आपल्याला इथे उपयोग होतो. अँड दिस इज अ dichloro-diphenyl trichloromethane. This is a very important. Why important? Because हा जो डायक्लोरोफिनाइल डायक्लोरोमिथेन, इथेन नॉट मिथेन, इट्स इथेन, याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये डीडीटी असं म्हणतो. आणि मे बी याचं जे स्ट्रक्चर आहे ना, की जर आपण पेपर जर पाहिले बोर्ड्सचे, तर याला स्ट्रक्चरला हा जो स्ट्रक्चर तुम्हाला इथे दिसतोय, हा वाला स्ट्रक्चर, हा स्ट्रक्चर पूर्ण जे डायग्राम, हे डायग्राम तुम्हाला 2 मार्काला इथे विचारले जाते. आणि हे स्ट्रक्चर काढणं फार इझी आहे. काय करायचं, हा माणूस काढायचा असा, बरोबर आहे. आपण ड्रॉइंग मध्ये काढतो ना, अगदी लहानपणापासून आपण ड्रॉइंग काढतो, त्यावेळेस असा माणूस काढण्याची आपल्याला पद्धत आहे. एक दांडी मारायची, एक त्याचे 2 पाय 2 हात. मग मुंडक्याला काय करायचं, क्लोरीन लावायचं, 2 हातात 2 क्लोरीन द्यायचे आणि त्याच्या पायापाशी बेन्झीन काढायचं आणि या बेन्झीनच्या या पॅराच्या लेफ्ट हँड साइडला आणि ह्या पॅराच्या राईट हँड साइडला एक क्लोरीन अटॅच करायचं. झालं, तुमचा स्ट्रक्चर रेडी झाला. आणि यालाच आपण काय म्हणतो, तर डायक्लोरो-डायफिनाइल ट्रायक्लोरोइथेन. काय म्हणतो, डायक्लोरो-डायफिनाइल ट्रायक्लोरोइथेन. जसं की एखाद्या पंडिताने मंत्र म्हटल्यासारखं वाटतंय ना इथे.
डायक्लोरो डायफिनाइल ट्रायक्लोरो इथेन. मंत्र पाठ नाही करायचे आपल्याला, नाव पाठ करायचे. इट इज अ केमिकल नेम आणि हे तुम्हाला म्हणता आलं पाहिजे बिकॉज यू आर 12th स्टँडर्ड स्टुडंट्स. डायक्लोरो डायफिनाइल ट्रायक्लोरो इथेन. आणि हे स्ट्रक्चर हे तुमच्यासाठी फार महत्त्वाचं. दिस स्ट्रक्चर इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हे स्ट्रक्चर तुम्हाला पेपरला 2 मार्कासाठी ड्रॉ करायला विचारलं जाऊ शकतं. सिंपल स्ट्रक्चर आहे, जास्त काही लक्षात घ्यायचं नाही. माणूस काढायचा, हे त्याचे 2 पाय, हे त्याचे 2 हात. ओके, ही मान आहे समजा. जर तोंड काढायला तोंडाला क्लोरीन द्यायचं, 2 हातामध्ये 2 क्लोरीन द्यायचे. पायापाशी बेन्झिन काढायचं. ओके, बेन्झिन काढल्याच्या नंतर पॅराच्या राईटला क्लोरीन, पॅराच्या लेफ्टला क्लोरीन. झालं स्ट्रक्चर. मग याचा युजेस आणि काय आणि त्याचे ड्रॉबॅक्स काय त्यात आपण पाहूया. इट इज अ कलरलेस, टेस्टलेस अँड ऑर्डरलेस. ओके, just a minute. Okay, what happened? Okay, sorry for. It is a colorless, tasteless and odorless crystalline compound having a insecticides property. It kills insects. बघा, आता ह्याचा वापर कशासाठी होतो तर कीटक मारण्यासाठी केला जातो. such as house flies, घरामध्ये उडणारी आपली माशी असते, mosquitoes and body lice, आणि मच्छर वगैरे असतात त्यांना मारण्यासाठी ह्या गोष्टीचा वापर केला जातो. It was used for controlling malaria and typhus. मलेरियाचे मच्छर देखील ह्याने मारले जातात. त्यामुळे मलेरियाला कंट्रोलिंग ठेवण्यासाठी देखील या डायक्लोरो डायफिनाइल ट्रायक्लोरो इथेनचा वापर केला जातो. शॉर्ट फॉर्म इज DDT. ओके, एक्सपोजर ऑफ हाई डोसेस ऑफ DDT मे कॉज व्हॉमिटिंग. समजा जर ह्याचा जर जास्त डोस झाले किंवा जास्त प्रमाण झाले तर कदाचित आपल्याला व्हॉमिटिंग होऊ शकते. ट्रिमोर्स, शेकीनेस. Laboratory animal studies shows adverse effect of DDT on liver. लिव्हर तर प्रत्येकमध्ये लिव्हर आहे, त्याच्यामुळे लिव्हर हा कॉमन आहे. त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. लिव्हर नॉझा एडॅक हे सगळे कॉमन डिसीज. आपल्याला याचा एक्सपोजर जास्त झालं तर तुम्ही लिहू शकता. पॉइंट काढा, त्याचे पॉइंट बनवा. पॉइंट तुमचे चांगले लक्षात राहतात. सो DDT इज अ रेसिस्टन्स ऑर्गॅनिक पोल्युएंट readily absorbed in soil and tend to accumulate in the ecosystem. When dissolved in oil or other liquid, it is readily absorbed by the skin and it is a resistance to the metabolism. It accumulates in fatty tissues. There is a ban on use of DDT due to all these adverse effects. Okay, so अशा रीतीने आपला हा जो चॅप्टर आहे जो की हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हा चांगल्या रीतीने आपण कव्हर केला अशी खात्री बाळगतो आणि तुम्हाला सगळेच्या सगळे पॉइंट्स यामधले समजले असावे अशी आशा करतो. आणि आता आपला हा धडा इथे संपला असं मी तुम्हाला जाहीररित्या सांगतो. म्हणजे आपण जवळजवळ 6 लेक्चर मध्ये हा आपला चॅप्टर कव्हर करायचा प्रयत्न केला. खूप बिग चॅप्टर होता मित्रांनो. याच्यातल्या रिएक्शन्स ह्या तुम्हाला चांगल्या रीतीने करता आल्या पाहिजेत आणि मला माझं तुम्हाला पुन्हा एक सांगणं आहे की ह्या रिएक्शन साठी तुम्ही एक छान पद्धतीने नोटबुक बनवा. नोटबुक मध्ये या चांगल्या पद्धतीने रिएक्शन्स तुमच्या हस्ताक्षरामध्ये लिहून काढा. लिहून त्याची प्रॉपर नोट्स पहिले बनवा आणि नोट्स बनवल्याच्या नंतर त्याची वारंवार प्रॅक्टिस करा. तर आणि तरच तुम्हाला या रिएक्शन्स चांगल्या रीतीने तुम्हाला लक्षात राहणार आहेत आणि याचा